ज्या ठिकाणी हे रस्त्याचं काम सुरू आहे आपण पाहिलं असेल की मारुल गावच्या हद्दीमध्ये कशा पद्धतीनं रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे आणि आता ती रस्त्याची अवस्था कुठे पुरे करतोय का नाही तर पुढं आपण आल्यानंतर शिरळ गावच्या हद्दीमध्ये ही अशी अवस्था झालेली आहे। खरं तर ठेकेदार याला काळीज आहे का नाही असा खरा प्रश्न निर्माण होतोय। ज्या पद्धतीनं 15 दिवसामध्ये ज्या ठिकाणी ज्या वेळेला हा संपूर्ण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होता त्या ठिकाणी कुठेही त्यांनी काम केले गेलेलं नाही आणि आता पावसाळ्यामध्ये 2 दिवसाच्या पावसामध्ये अक्षरशः हाल सर्वसामान्यांचे हाल कसे झालेले आहेत ते तुम्ही मागाशी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये आणि आता शिरळगावच्या हद्दीतल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आम्ही आल्यानंतर ठेकेदार इथून पळून गेलेला आहे। त्या ठिकाणी त्यांना समजलं की आपली हे जे काय आहे ते उघडं होणार आहे, परंतु आम्ही सातत्यानं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे। कशा पद्धतीनं टर्म्स अँड कंडिशननुसार काम होतंय का किंवा या सगळ्या गोष्टीवरती मृत्यूचा सापळा करण्यात नक्की कुणाचा हात आहे, पर्यायी मार्ग ज्या परिसरातून वळवलेला आहे, ज्या पुलावरून वळवलेला आहे तो पूल सुरक्षित आहे का, या सगळ्यांची उत्तरं इथल्या प्रशासन आणि इथले संबंधित विभाग आणि या ठेकेदाराला बंधनकारक असणार आहेत। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय प्रशासन रात्री पोलीस प्रशासन असेल ते गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी तळ ठोकून उभा आहे। इथले PI असतील, इथले वरिष्ठ पोलीस असतील, इथले सर्वसामान्य तिथले कर्मचारी असतील, हे रात्रंदिवस या ठेकेदाराच्या केलेल्या चुकीचा प्रायश्चित्त इथं बघतायत असं म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीनं हा रस्ता करणं गरजेचं होतं तो केला गेला नसल्यामुळं इथला या ठेकेदाराचा जो काय अर्धांडपणा, ज्याचा मनमानीपणा इथल्या प्रशासनावरती बेतलेला आहे, त्यामुळे आता प्रशासनानं देखील याचं काय कौतुक करावंचं का याला पाठीशी घालायचं हे प्रशासनाचा प्रश्न आता राहणार आहे। ज्या पद्धतीनं आता रस्त्याची परिस्थिती काय आहे ही परिस्थिती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। हा पर्यायी मार्ग कशा पद्धतीनं या ठेकेदाराने केलेला आहे या महत्त्वाचा असणार आहे। ज्या पर्यायी मार्ग ज्यावेळेला या सगळ्या संदर्भामध्ये रस्ता अथॉरिटीनं यांना रस्ता वर्ग केला त्यावेळेला पर्यायी मार्ग सुरक्षित असणं हे वाहतूक नियम आणि संबंधित विभागाच्या नियमांमध्ये असतो, परंतु पर्यायी मार्ग या ठिकाणी तुम्हाला पहा दिसतोय का पर्यायी मार्ग सुरक्षित असणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी पर्यायी मार्ग धोकादायक ठेवण्यात या इथल्या ठेकेदारानं त्याच्या धोकादायक करण्यातच त्यानं धन्यता मानलेली आहे। त्यामुळे आता या ठेकेदारावरती कारवाई काय होणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीनं ज्या धोकादायक पुलावरून जी आता वाहतूक वळवली गेलेली आहे तो देखील पूल ज्या वेळेला महाडची दुर्घटना घडली त्यावेळेला तत्कालीन सरकारनं ऑडिट करण्यास सांगितलं सर्व पुलांचं महाराष्ट्रातल्या, त्यावेळेच्या तो धोकादायक यादीतला पूल आहे। पाटण तालुक्यातले असे 3 पूल आहेत ते त्यावेळेला धोकादायक यादीमध्ये नेमले गेलेले होते आणि त्याच पुलावरून आता ही वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे। खरं तर एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या प्रवासी असतात प्रवासी वाहनं त्यावरून येत आहेत, त्यामुळे एखादा जर अनुचित प्रकार घडला तर या ठिकाणी ही संपूर्ण जबाबदारी या ठेकेदाराची आणि संबंधित विभागाची असणार आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी काम चालू केलेलं आहे आपण त्या ठेकेदाराला विचारण्याचा प्रयत्न करूया, आपण त्या ठिकाणी जाऊया, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यावरती त्यांचं उत्तर काय आहे ते देखील आपल्याला अपेक्षित आहे। मात्र आता कामात मग्न असल्याचं केविलवाना प्रयत्न त्यांचा सुरू आहे। तो खरं तर ह्या तात्पुरतं मीडिया इथले संबंधित विभाग प्रश्न विचारणारी व्यक्ती आली की त्यांना अशा पद्धतीचं बिझी असल्याचं दाखवणं हे कितपत योग्य आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर वरच्या बाजूला जो मातीचा ढिगारा केला आहे, ढिगाराच्या वरच्या बाजूला जे काय या ठिकाणी तळ्याचं स्वरूप दिसतंय ते देखील तुम्ही पहा कशा पद्धतीनं हे तळ्याचं स्वरूप दिसतंय ते, आणि हे तळ्याचं स्वरूप येणाऱ्या काळामध्ये हे सगळा लोंढा जर पाण्याचा फ्लो आला तर हे पूर्णपणे कोयना नदीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। हे सगळ्याला कारणीभूत नक्की कोण आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणचं काम केलेलं आहे ते काम कशा पद्धतीनं झालंय याचं एक ज्वलंत उदाहरण आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की या ठिकाणी ही जी खडी आहे ह्याच्या खाली माती फक्त आणि फक्त माती आहे आणि त्याच्यावरती हे सगळं खडी वगैरे हातरून हा रस्ता काळाकुट्ट करण्याचा केवढा प्रयत्न आहे तो देखील प्रयत्न आता कितपत यशस्वी ठरतोय हे देखील पाहणार आहे का याच्यामध्ये एखादाचा जीव जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे कर्मचारी आहेत, त्यांचे ठेकेदार आहेत, ठेकेदारांचे साइट इंचार्ज आहेत। गुप्ता जी क्या बताएंगे आप, जहाँ पे आपने ये रोड की हालत कर रखी है, कि आपको कुछ लगता है इस सबको या इसका जो यहाँ पे सवार करने वाले जो भी आस्थापना है इनको लेके आप क्या बताएंगे? हमने तो रात में भी वो काम कर दिया वहाँ बाजे गांव पे भी, और ये भी अभी करेंगे।
नहीं नहीं करने। करेंगे, ठीक है, लेकिन इससे पहले आपको सोचना चाहिए था कि यहाँ का मौसम कैसा रहता है। इसी वजह आपके वजह से कितने लोगों को तकलीफें सहना पड़ रहा है कि जो जहाँ पे इमरजेंसी सर्विसेज है पूरी बंद हो चुकी है। आपको इसको लेके क्या बताएंगे? मानसून बताइए। मानसून जल्दी आ गया था, 12-13 दिन पहले भी मानसून जल्दी आ गया। तो इतना मानसून के पहले आपने करना चाहिए था कि नहीं करना नहीं, चाहिए था? मानसून के पहले हमारा आपके उद्देश्य आपने सब जगह के खोद के क्यों रखा है? आपका राय क्या है? आपके दिन में क्या है, मन में क्या है? या आप प्रोजेक्ट के मेन हेड है, चीफ है, तो आप इसके बारे में क्या बताना चाहेंगे? 15 दिन पहले खराब हो गए हैं। बाकी के बारिश के पहले ही करने का था इसका। बीच के अभी के 15 दिन तो आपके पास थे, तो आप भी रात दिन करके ये काम तो सुलझा नहीं, सकते थे कि दो जो यहाँ पे छोटे छोटे साको है उसके बाद उसका तो काम आप कर सकते थे। नहीं, छोटे छोटे नहीं, बड़े ही दोनों आप ब्रिज थे। मनमानी कर रहे हैं, ऐसा नहीं लग रहा है आपको? ऐसा तो नहीं है मनमानी। लेकिन ये मनमानी है ना। कितने लोगों की और जान लेना चाहेंगे आप इस रास्ते को लेकर? नहीं, जान वगैरह तो नहीं लेना 4 चाहिए। एक्सीडेंट हुए हैं यहाँ पे, 4 यहाँ पे एक्सीडेंट हो चुके हैं। उसका कुछ तो लगना चाहिए आपको, उसको तो ध्यान में रख के अपना काम होना चाहिए। नहीं, सेफ्टी वगैरह का तो पूरा ध्यान रख के ही क्या काम सेफ्टी रखा है आपने? जो रास्ता के वो सेफ्टी है आपको लग रहा है? सेफ्टी है, इसका जवाब आप दीजिए। सेफ्टी है या जो रास्ता है टर्म्स एंड कंडीशन के हिसाब से जो रास्ता आपने बनाया है वो सेफ्टी है? बताइए। जब आपने रास्ते का कॉन्ट्रैक्ट लिया था तभी जो पर्यायी मार्ग था उसको सेफ्टी रखना चाहिए क्या नहीं रखना चाहिए, आप ही बताइए। नहीं, सेफ्टी के लिए तो हमने पूरे मेरा जो क्वेश्चन है उसका जवाब आप दीजिए। जो सेफ्टी रखना चाहिए या नहीं रखना चाहिए? नहीं, सेफ्टी तो रखना ही चाहिए। सेफ्टी आपने रखा है, वो भी मैं दिखाने वाला हूँ। जो पर्यायी मार्ग है वो सुरक्षित होना चाहिए, उसको लेकर मैं जवाब आपको क्वेश्चन पूछ रहा हूँ कि वो सेफ्टी आपने रखा है या सेफली ड्राइविंग उससे कर सकते हैं क्या? सेफ्टी तो पूरा रखा ही है हमने, सेफ्टी का तो पूरा ध्यान रखा है। अभी हाँ, 4 जो हादसे हुए ये किस वजह से हुए बताइए? 4 हादसे जो इस रास्ते में 4 हादसे हुए हैं, इससे पहले क्यों हुए हैं और रास्ते में पानी क्यों आ रहा है? ये रास्ते में तो कहीं पानी नहीं आ रहा है, रोड पे कहाँ पानी आ रहा है? ठीक है, मैं मेरे ब्रिजेज में जहाँ पे मैं दिखाना चाहूँगा सब तमाम जो महाराष्ट्र वासियों को, देशवासियों को, वो भी मैं दिखाना चाहूँगा। बट आप मेरे को ये बताइए ये अभी कब चालू हो जाएगा? इससे सुरक्षित रास्ता हो सकता है क्या? अभी इससे मलम पट्टी जो आप कर रहे हैं, दिखावा कर रहे हैं, मलम पट्टी नहीं कर रहे हैं, ये मलम पट्टी है, ये मलम पट्टी है, पूरा परफेक्टली काम नहीं है, ये आप मुझे बताने की जरूरत नहीं है। तो ये अभी जो कर रहे हैं ये सेफ्टी है? नहीं, ये तो सेफ्टी काम आगे को लेके ये सवाल है, आगे भी आपको सब घटने का जवाब देना पड़ेगा। अब ये सेफ्टी है क्या नहीं यही बताइए खाली। नहीं, अभी इसको सेफ्टी ढंग से काम करेंगे, सेफ्टी से ही करेंगे। भले ही 1 घंटे ज़्यादा लगेगा, लेकिन उसको ना सेफ्टी से ही काम करके फिर मोटर ट्रेवल करके तभी ट्रैफिक चालू करेंगे। आपको इस हादसे का जिम्मेदार कौन, आगे का जिम्मेदार रहेगा बताइए? आगे का जिम्मेदार कौन रहेगा? इस रोड से एक कोई भी हादसा हो सकता है, उसका जिम्मेदार कौन रहेगा आप बताइए? दुनिया सुनना चाहती है आपके मुंह से कि यहाँ पे जो भी अभी हादसा होने वाला है उसका जिम्मेदार कौन रहेगा? प्रशासन रहेगा, आप रहेंगे, या पुलिस प्रशासन रहेगा? इसका मेरे को जवाब दीजिए। बोल दीजिए। जो हादसा हो जाने वाला है, आगे होने वाला है, इसका जिम्मेदार कौन रहेगा ये मेरे को बताइए। कोशिश करेंगे ऐसी स्थिति पैदा ना हो। नहीं, अभी आपने तो कोशिश किया है ना, 1.5 साल भी आपने कोशिश किया है रास्ते के लिए, तो आपको तो समझना चाहिए ना। 1.5 साल ठीक है, भले 1 साल 8 महीना तो आपको कॉन्ट्रैक्ट लेके 6 महीने हुए, 6 महीने हुए ना। इससे पहले भी ये रास्ता ऐसा ही था। 6 महीने में आपको सोचना चाहिए था कि कहाँ खोदेंगे, कहाँ पूरा ब्रिज कंप्लीट करेंगे। नहीं, हमने ज़्यादा ब्रिज खोदा ही नहीं है ना हमने चालू किया। ये 2 ही ब्रिज तो हमने चालू किया, एक कंप्लीट कर दिया, दूसरा रनिंग में। 6 महीने में नहीं हो चुके हैं, इसका जवाब दीजिए। और रास्ते का आगे का जो हादसा हो जाएगा उसमें किसी की जान जाएगी या आर्थिक उसका नुकसान हो जाएगा, उसका जिम्मेदार कौन है? ये तो 15 दिन में बना दिया, इसको छत करना है बाकी तो पूरा कंप्लीट कर ही दिया इसको। आप कौन है? हाँ नहीं, बोलिए आप बोलिए, क्या बोल रहे हैं? यहाँ पे ज़्यादा उनको सवाल मत कीजिए। क्यों नहीं सवाल करना चाहिए?
ये जो क्या है, आपको कभी सब दिख रहा है, क्या ये अच्छा है, गलती हुआ है, अचानक बारिश आ गलती का गया बात है। नहीं है सर, फिर मासूम लोगों की जान जा सकती है, आपकी जो गलती है ना, बराबर है, आप बातों मालामाल को- होके यहाँ पे बच वही जाएंगे, लेकिन नैसर्गिक- इसका जो ये भुगतान नैसर्गिक आपको- है, हम भी उसमें कुछ नहीं कर सकते भाई। हाँ? नैसर्गिक है। देख लीजिए सुपरवायझर क्या कंपनी करेंगे? के इतना हे बोल बारिश- रहे हैं, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुपरवायझर आणि ठेकेदार जे साईट इन्चार्ज आहेत ते इथून पुढे होणाऱ्या हादसा जो कोणता पण होईल, जीवितहानी होईल या आर्थिक नुकसान होईल याला जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. आणि सुपरवायझर काय सांगतायत तर जास्त प्रश्न विचारू नका साहेबांना, कारण साहेबांची मर्जी त्यांच्यावरची कमी होईल. आणि हे जे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातोय, नैसर्गिक आपत्तीचा बुरदोन इथल्या सर्वसामान्य नागरिकांवरती असणार आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळं या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालायचं आहे, एवढं लक्षात असू द्या. कारण या रस्त्यावरती तुमचं जर का कोणतंही तुमचं आर्थिक नुकसान होईल किंवा जीवितहानी झाल्यास इथं जबाबदारी घेणारं कोण नाही. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही आता डोळ्यासमोरच पाहिलं. ठेकेदार जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि इथले सुपरवायझरांची काय परिस्थिती आहे ती आता तुम्ही पाहिलेलं आहे. कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.